ऑल राईट. तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे कॉन्टॅक्ट ग्रुप बद्दल. कॉन्टॅक्ट ग्रुप्स म्हणजे काय असतं ते आपण बघूया आणि कॉन्टॅक्ट ग्रुप्स तयार करून आपला डेटा कसा काय सेग्रिगेट आपण करू शकतो त्याबद्दल आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ओके, ते ऍड न्यू ग्रुप करायचं. सगळ्यात आधी आपल्याला आपला डेटा समजून घ्यायचा आहे की आपले लोक काय आहेत, ते काय खरेदी करतात आपल्याकडनं. कोण लोक आहेत जे दादरला राहतात, कोण लोक आहेत जे बोरिवलीला राहतात, जेणेकरून आपले कॅम्पेन्स आपण थोडेसे टार्गेट करू शकतो, हा ना. फॉर एक्झाम्पल एक ग्रुप बनवतोय मी आता, बोरिवली कस्टमर्स, हा ना, की बोरिवलीला एक्झिबिशनला यायच्या आधी मला ह्यांना मेसेज पाठवायचा आहे. ओके, त्याच्यानंतर मी बनवतोय दादर कस्टमर्स, हा. त्याच्यानंतर मी ग्रुप बनवतोय समजा ठाणे किंवा मुलुंड कस्टमर्स, मुलुंड टाकूया आपण. ओके, आता हे झालं लोकेशन वाईज. आता आपण बिहेवियर वाईज काही ग्रुप्स बनवूया. फॉर एक्झाम्पल आंबा ज्याने ह्या वर्षी घेतलाय तो पुढच्या वर्षी आंबा घेणारच आहे आपल्याकडनं, त्याला आवडला असेल आंबा आपला तर ना. तर मँगो कस्टमर्स म्हणून आपण एक ग्रुप बनवून ठेवला आणि डेटा तसाच्या तसा ठेवून दिला. पुढच्या वर्षी आंब्याच्या सीझनच्या वेळी आपण त्याला कॉल करणार. ओके, काही कस्टमर आहेत माझ्या यादीत जे दिवाळीची गिफ्टिंग करतात माझ्याकडनं. म्हणजे 10 लोकांना पाठव, 15 लोकांना पाठव, 25 लोकांना पाठव, अशी त्यांची रिक्वायरमेंट असते. तर दिवाळी गिफ्टिंग वाला कस्टमर मी वेगळाच ठेवलाय, त्याला त्यावेळी बरोबर कनेक्ट करायचं जेणेकरून माझ्यासाठी ते सोपं जाईल, हा ना. तर आता एक्झाम्पल म्हणून मी हे असे 5 ग्रुप बनवले. ओके, असे तुम्ही मल्टिपल म्हणजे अनलिमिटेड ग्रुप्स तुमचा डेटा सेग्रिगेट करण्यासाठी करू शकता. तुम्ही तुमच्या माहितीनुसार आता एकच कस्टमर मल्टिपल ग्रुप्स मध्ये राहू शकतो. ओके, तर त्याची काय काळजी करू नका. म्हणजे असं पॉसिबल आहे की कस्टमर बोरिवलीचा आहे, तो त्याला आंबा तो घेतो आणि तो दिवाळीचं गिफ्ट पण घेतो. तर माझ्या ह्याच्यामध्ये तो इथे पण येईल आणि तिथे पण येईल, हा ना. त्याचं माहेर समजा दादरला आहे, तर दादरच्या कस्टमर मध्ये सुद्धा तो येईल. त्यांना काही युनिक ठेवायची गरज नाही, त्यांच्या बिहेवियर नुसार आपल्याला सेग्रिगेट करायचे ग्रुप्स.